म्हणतो ते फिरायला तिला फोन करतो ना. हा कुठे ग चंपा? चालते ना फिरायला आज? पैसे पैसे पाहतो कोणा का तरी ना. पण मी काय तो ऐक ना, तुझ्या घरी सांग का माहेरला जायचं म्हणून. तुम्ही मग मी आजारी म्हणून सांग. तुम्ही मग मी आजारी म्हणून सांग. आणि आपल्याला आहे ना फिरायला जायचं पार गोव्याला डायरेक्ट. मा बायको सोड का तू, तुला काय करायचं तयारी करून तू पिशी भरून तू सगळे बॅग बिग कपडे घे वेगळे वेगळे. तो तो छोटा ड्रेस नाही का राहतो छोटा ड्रेस हा तो घे. तर ठेव. मंगल ए मंगल काय हो? बाहेर ये. काय म्हणता? बाई काय झालं? काय झालं? माझा जोडदार जाम आजारी झाला. कोणता जोडीदार? मरणाच्या दारात आहे. आता तुझं का तो का मरतो त्यानं माझा धावा केलाय. कोणता जोडीदार? काय नाव त्याचं? डोळ्यात एक असू पण नाही तुमच्या. गणपतराव. गणपतराव? काय झालं गणपतरावला? पुन्हा त्याला ऍडमिट केलाय. झालं? गाडीनं उडवला तो. गाडीने उडवला? माझा धावा करतो मी भेटायला चाललोय. माझं त्याला बरं लागत मी त्यापाशी थांबवून तेव्हा तोय ना हा. कोणी आलं तर त्याला सांग म्हणा ते नगरला गेले गणपतरावला भेटायला. म्हणजे एवढं सिरियस आहे का ते? सिरियस म्हणजे गाडीनं उडवला एक तगडं तिकडं उडवला हात इकडे उडून गेला. बाई जा बरं तुम्ही. हा, मी पैसे जातो. आदले देऊ का तुम्हाला? हा पैसे आज आहे का तुमच्याजवळ? हा तर 2000 रुपये दे. तुमच्या खिशात सकाळी 2000 रुपये दिले होते ते तसेच 2000 असतील. ला काय होई जर तू जोडदार आहे डॉक्टरची पळी आली तर 10-20 भरावं लागतील त्याला. होय, घरातून 20,000 बंडल आणून बर होय. माझा बिचारा चांगला होता हो. आण लवकर. आणते. तो वाट पाहतो माझी. हे घ्या. बरोबर या बाय कोणी आलं तर सांगू नको म्हणा. ते गणपतरावला भेटायला गेले त्यांचा ऍक्सिडेंट झाला हो. जीवाचा जीवर घेऊन. आणि काय डबा गिबा लागला तर मला सांगा मी करून देईल. आता तू काय एवढं नगरला डबा पाठवशील का? तिथं हाय आपल्या ओळखीचे तिथून आणतो डबा. बर मला फोन करा पण हा. हा गेलो फोन करतो तुला बोलायला येतो. बोल सूचित आहे का कोमात आहे काय माहिती. कोमातच आहे म्हणते बोलणार नाही साध्या तो 8-15 दिवस. बापरे बापरे. हात तुटून तुटून डायरेक्ट असं हात त्या गाठीत पडेल होता आणि तू या गाठीत पडेल होता. जा बरं तुम्ही पाहून एकदा. तंगड गाडीवाल्याने 1 किलोमीटर तंगड ओढीत नेलं होतं. मला व्हिडिओ कॉल करसाल ना तुम्ही त्याला पाहायला? करी करी जाऊ का? हा हा आरामात जा. बरं मग कधी असाल तुम्ही? त्याला बरं लागत तो. आता किती दिवस लागतात आणि काय 4 लागतं? दिवस लागायचं का 8 दिवस लागायचं काय सांगता येत नाही. बरं या मग. जातो मी. हा आणि काही कमी जास्त असलं तर मला फोन करा. हो, बरं का? हो, पैसे हो, आदलेच काय हो, काम हो, असलं हो, तर. हो. बाई चांगला होता हो गणपतराव. आणि अचानक काय झालं असेल बाई त्याला? आणि असं कसं उडवलं असेल गाडीनं? जाऊ दे बाई कसा पण असू दे पण बरं वाटलं पाहिजे. तेव्हा चांगलं कर रे त्याला. घरातले कामं बी राहिलेत. गॅस चालू आहे. त्या व्यापाऱ्याला फोन करतो. महिन्यापासून पट्ट्या याय ना आणेल नाही. नुसतं ड्रायव्हर जातं आणि गाड्या देऊन येतं. हॅलो नमस्कार सेठ. सावकार हो सावकार हो सावकार हो ए, सावकार तेवढ्या पट्ट्या द्या ना हो हो. सावकार हो सावकार हो सावकार थांब रे. हो हो सावकार कधी? हो ते पण कर बरं ना. बरं 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 हो, येतो मी सावकार. 1 तासानंतर. हो सावकार थांब रे. हो सावकार बर चालेल ठीक आहे. सावकार थांब रे हो थांब. हो सावकार हे अरे बाबा मला या कांद्याच्या हो पट्ट्या त्या कांद्याला तुम्ही आग लावा. 10 ट्रॅक्टर इकली 10. हो 1 ते नका रुपयाने मला आणेल. बोलू. मी का पाय पडतो एवढं वाळखा बघते काय ते बंद करा. अहो, लय महत्वाचा विषय लय महत्वाचा विषय. काय अरे काय रडायला काय झालं तुला? ए रडतो काय? नाही वाणीकडीच एकच बायको काय झालं? बर्थडे वाला गेली पोरा आडवा आला तिचं. कधी? डॉक्टर म्हणायचं शिथिल करायला लाग माग पैसेच नाही. मग कुठे ऍडमिट आहे ती? दवाखान्यामध्ये ती आहे. मग रे? 40,000 रुपये खर्च सांगितलं डॉक्टरना. 40? बायको सांगणार नाही माझी तुम्ही नाही मला उपचार केला तर. बर बर चालेल ठीक आहे. तुला देतो पण माझे लवकर दे बर का हो पैसे. तुमचे ना तुम्हाला सांगतो बायको घरी आले नाही ना हं. माझा जीव गाठून तुमचे पैसे देईन. मला 40,000 ची मदत करा हो. हात जोडतो तुम्हाला मी. हात जोडले तो
पण असं देतो त्याला मी फोन पे तुला. मारून द्या ना हो. देतो मी. हो ती मरणाच्या दारात ते मरणाच्या दारात डायरेक्ट यमाच्या दरवाज्यामध्ये उभा आहे तिची वाट पाहतोय. नाही 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 तो बायकोचं नाव काढल्यामुळे तुला देऊ राहिलो. देऊ. आणि दवाखान्याचं नाव आहे. हा तू ना. दवाखाना हो, सांगितल्यामुळे देऊ आडो राहिलो. पोर आले आडो आडो उरफाट आलं. पण काय आहे, लोक माग तंगडे पुढे आले तर काय सांगायचं, गावात आहे लय ना, कठीण झालं. गावात असं वागतो त्याच्यामुळे मला तुला देऊची वाटत नाही. नाही नाही पण आता आपल्याला ते बायकोचं नाव सांगितलं तो. न्यायालयाला बड्या करता नाही आले आपल्याला. बापूनी नाही हिंमतदार माणूस आहे. तुमच्या रुपयाला मी कांड राहणार नाही. लाल पैसे बुडवणार नाही. तुम्हाला वोल्ट 40,000 ना, तुम्हाला 42,000 देईन. मला नको रुपया नको तुझा. तू चालवले दवाखान्यासाठी ना. टाका ना, लगेच लगेच टाकी तुम्ही. टाका टाका. लगेच टाकी तू. नंबर 40,000. हा नंबर आहे तुझा. हा, हा टाका. आले पाय बर. हा आले आले 40,000. हं. चांगला उपकार झाला. येऊ का हो माझं बरं दवाखान्यात लागलं तर मला सांग कोणत्या दवाखान्यात मी भेटायला येतो लागलं तर. हो तेवढे ते 80 रूम मध्ये टाकेले. कोणाला मी मला नाही जाऊ देते मध्ये. नाही का. कोणाला नो एंट्री मध्ये झाला परत डायरेक्ट बा अतिदक्षतामध्ये टाकलं. अतिदक्षतामध्ये जाईन. बरं काय झालं हो? मला सांग पोरगा झाला का पोरगी झाली मला फोन करतो. हो मुलगाच आहे. निमा बाहेर गेले निमा मध्ये अटकेले. असं का. आता काय सांगायचं म्हणून एवढं जीव काढत आलो. बरं लवकर जाय मग दवाखान्यात. सगळं बाहेर निघाला ना तुम्हाला पेडचा बॉक्स आणून चारी. मग आता काय सांग. हा हा लवकर जाय चांगला मग. उपकार हा येऊ का. ही लवकर ये बर का. हो हो कायला हा कनी दवाखान्याचा बहाणा करून गेला पैसे घेऊन. आता हा काय करतो आणि काय नाही नेमकं. हा जरा लफंग्या आहे. पण मला आता ते बायकोचं नाव काढल्यामुळं दवाखान्याचं द्यावं लागले. जाऊ दे आता देईल तो. गावातला माणूस आहे. हाय आत्रब आहे पण देईल. जाऊ द्या. चला आता कनी वावरात पाहतो काय मला. हॅलो. हॅलो. हा कुठे का चंपे. हाय की घरात तयारी करते. तुला सांगितलं ना आपल्या बाहेर फिरायला जाते म्हणून. हा माहिती आहे मला. 60,000 रुपये घेतले संग. 60,000. ए थांब मी आली आली थांब. आपण बायको भेटूनच 19,000 बोलूया. रुपये बाटले आणि एका जोडीदारा 40,000. 60,000. 60 रुपये जावं शिल्लक राहते तेव्हा आपण घरी यायचे. त्यापर्यंत मजा करायची मजा. अरे बरं बरं तू ठेवशील का आता मी येते. ये लवकर ये. हा माझ्या फिरतीच्या फुला कसास कसं वाटतंय तुला. असंच आज आहे ना चंपीची श्वास घेणार. हवा के भोरे आज मौसमों से लूट गए. काय रे हे देखो. हे काय फूल आणलेस फक्त मला. मग तुला काय लागत होतं. गजरा तरी आणायचंस ना. केसामध्ये गजरा फिरती न गजऱ्यावर नजरा. या पोरीचा बघून घ्या नवा नवा नखरा. लोक नखरा बघते ना आपल्याला. आज तर तुला खुशीच बाबा. डोंगर गाली वाटण लाली निस्ती साडी पिंपीच्या खाली. हय तयासारखी निस्ती मारती हो चक्करा. या पोरीचा बघून घ्या नवा नवा नखरा. बरं मी काय होतो आपल्याला जायचं कुठं. कुठे म्हणजे आपलं ठरलं होतं ना गोवा जायचंय म्हणून. हा तेच म्हणलं गोव्याचा डावरा करायचा का दुसरीकडे डावरा करायचा. बरं मी काय विमानाचं काय काढायचं. बरं साधा म्हणतो पैशाला कमी नाही. पैशाला आपल्याकडे कमी नाही. बरं मी काय बोलते अजून का मग पैसे घेऊ शकतो. एवढे 60,000 रुपये. किरकोळ आहे किरकोळ. आपल्याकडे किरकोळ आहे. एवढी मज्जा करू ना आपण. मस्त बाहेर जाऊन फिरू आणि क्लबला जाऊ. तिथे ना डान्स वगैरे पण असतो करायचा. तो पण करूया आपण. अरे असं नाही रे करत श्रीपती. असं कसं असं नाही ते करत. बघ आपण तिथे गेलो ना. पण कारण त्या गोव्याला म्हणजे सगळं बाय उघड्या राहतात. तू तिकडे बघायचं नाही. त्यांना म्हणजे नाचन नाही. तुझं तिकडे बघितलंस ना तर मी सरळ निघून येतो. बघ मग त्याच्यासारखे आपण कपडे करू. तुला तसेच मला तसे. शिव मला लाज वाटते. लाज वाटते मला. बरं मी काय होतो हम्म. चला तर बरं विमानाचं तिकीट बुक करू. 10,000 दे. विमानात जायचंय आपल्याला. विमानात मग चॅम्पियनचं कोण हाऊस करणार आहे. हा? हात खोला तर माहीत तर भला. चल ना मग कशाला उशीर. लगेच विमान बुक करून आज का नाही मला खूप आनंद झाला बघ श्रीपती. मग? माझं खूप स्वप्न होतं गोव्याला जायचं. फोन का बरं नाही लागत आहे. स्विच ऑफ दाखवते डायरेक्टली. किती फोन केले सारे पहाटचे. तब्येत तर खराब नसेल ना जास्त. देवा सुखरूप राहू दे रे ते गणपती भाऊला. असा टाइम कोणावरच नाही आला पाहिजे.
परत लावून पाहू का? अरे स्विच ऑफ पण दाखवते. हे नक्कीच टेन्शन मध्ये असतील म्हणूनच फोन नसेल करत. पाहिजे त्याच्याच फोनची वाट, आता इलाज नाही त्या गोष्टीला. अरे हे तर गणपत भाऊ दिसू राहिले. काय? गणपत भाऊ हा काय मला तुम्ही तर पार धार धकाटे. दार दाखट आहे मी, मला काहीच झालं नाही. काय? तुम्ही तर दवाखान्यामध्ये ऍडमिट होते ना? कोण? तुम्ही नाही नाही. काय गोष्ट करता? आणि तुम्ही आता डिलिव्हरी झाल्या ना? मी डिलिव्हरी झाले. हा तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? काय असं काय बोलता? असं काय म्हणजे? अहो माझे लेकर एक पोरग 12वीला आहे, एक पोरग फर्स्ट इयर करून राहिलं. अरे तो शिरपत माझ्याकडून पैसे घेऊन गेला दवाखान्यात. ते बायकोला असं सिजर करायचे म्हणे, पैसे लागायचे 40,000. बाप रे बाप. अहो तुम्ही ते मला काय सांगत होते माहिती का? तुमचा ऍक्सिडेंट झाला, तुम्हाला गाडीने उडवला आणि माझ्याकडनं 20,000 रुपये घेऊन गेले. अरे रे रे आणि रे. तुम्हाला भरती करायला म्हणे कुठं? नाही मला काहीच झालं नाही. मी काय इड आहे मळ्यात येईल इथं पण आता चक्राला. फोन लावते तर फोन बी स्विच ऑफ सांगते. मला असं वाटलं तुमची तब्येत लई खराब आहे. अहो, मला वायदा होता, त्या वायद्याला मी फोन केले तर त्याचा फोनच बंद आहे. देवा. आणि मी एवढी टेन्शन मध्ये भाऊ माहितीये का, देवाकडे हात जोडू राहिले या माणसासाठी. आणि तुमच्याकडून किती पैसे घेतले ताई ना? माझ्याकडून 40,000 नेले. तुमच्याकडून 40,000 नेले हा आणि माझ्याकडनं 20,000 नेले. आणि आज किती दिवस झाले? 3-4 दिवसापासून त्या माणसाचा घरी पत्ता नाहीये. तुम्ही सांगा नाही, कसं नाही. करायचं, कसा विश्वास ठेवायचा या माणसावर? काहीतरी लफडा केला त्यानं कुठेतरी, आणि तो गेला कुठेतरी. फोनच बंद आहे त्याचा. 4 दिवसापासून सारखा फोन लावून राहिलो मी त्याला. पण एवढं मोठं कोणी खोटं बोलतं का भाऊ बायकोला? तुम्ही मला सांगा बरं. दवाखान्यासाठी लागायचे पैसे, डिलिव्हरी बायको लई आडेले म्हणे. ते असं झालं न तसं झालं काय? तुम्ही तो दोघं क्लिअर आहे. हा ना क्लिअर आहे मी इथे. आता तुम्हाला काय झालं? क्लिअर म्हणजे आम्ही क्लिअरच आहे. काय झालं? तुमच्या नवऱ्याने आता ते गेली मस्त. कुठं? तुम्हाला माहित नाही का? कुठे? गेली फिरायला गोव्याला. गोव्याला? यायला गोव्याला लई कशाला जातील ते? लई आरामखोर येतो. मला माहिती आहे, हा लबाडे म्हणलं. अहो, ते तिथं मी आता ना एअरपोर्टला कामाला आहे. तिथं ते आले होते, कोणीतरी आहे नवीनच सोबत. त्यांना नवीन म्हटलं कोण काय म्हणजे हो? बाई होती का माणूस होता? बाई होती. बाई होती बरोबर आहे. तो काहीतरी अशा चाटा चुटा मारून त्यांना पैसे नेले. त्यांना म्हणजे मी म्हटलं, असं कशी होती? हातगीत धरेल होता का? असं म्हणजे असं काय अहो, जाणवतं ना एक आपल्याला नवरा कसं बायको येतं? सारखेच चालले होते एकदम मस्त फिरायला. मी काय? त्यांना म्हटलं कोण आहे काय म्हणे, चाललो म्हणे आणि म्हणलं चाललो म्हणे, नवीन बायको केली म्हणे मी. दवाखान्याच्या नावामुळे मी पैसे दिले त्याला, नाही तर रुपये देत नाही मी त्याला. मला माहिती आहे हा लफंगे आहे. पण मला एक सांगा भाऊ, मी कुठे कमी पडले हो? कुठे कमी पडले मी? आजपर्यंत लोकांचे कामधंदे करत हे करत आले, त्याला सपोर्ट करत आले ना माणसानं, मलाच असं खेळवावं का? नाही 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 आराम करू. पण आता कुठं रोख असतील ते? आता कुठं असतील आता ते नेमकं? गोव्यामध्ये असतील. आता मी काय करू? काय करू नका, घरी राहा. आता तू आल्यावर त्याचा बेत पाहतो मी. आता मला त्या चाटा मारून त्यांनी पैसे नेले ना, पाहतो त्याचा बेत. पैसा संपला का आपाप येणार तो घरी. पण एवढं मोठं हे नाही करायला पाहिजे, विश्वासघात नाही करायला पाहिजे. नाही 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 नाही. येतीलच. ते मला काय आहे, तो दवाखाना म्हणला नाही तर त्याला 10 रुपये सुद्धा देत नाही. बरं आता पाहते मी त्याच्याकडे. बाई घेऊन गेले ना ते, त्याला फक्त घरी येऊ द्या. माझं मग नाव ते नका मी सांगू बरं का? नाही तुमचं नाव नाही सांगत. आता मीच नाव पाहते. काय आता सगळं उघड झालं त्याचं. नवरा आहे का त्या? मी बी बायको आहे. आता ही बाई दवाखान्यात डिलिव्हरीला आहे म्हणून त्यांनी मला सांगितलं. आता एवढा इथं काय खोटेपणा? डिलिव्हरीचं काय काम आहे? पाहते मी पोरं त्याच्याकडे. मोठं आहे त्यांची. हा पोरं नाही, त्याला फक्त घरी येऊ द्या. मग पाहिजे त्याचं. आता ते यायला पाहिजे, जाऊन त्यांना 8-10 दिवस झाले. आता फक्त घरी ते येऊ द्या त्याला. मग ते येईन मी. आता लय छळ त्या आज- माणसाने मला एवढा मोठा विश्वासघात केला. मी कुठे कमी पडले? त्या माणसाला सांगितलं की मरणाच्या दारात उभी आहे. तुम्हाला काय सांगितलं? आता मला मला काय तर म्हणे, मी नवीन सांगितलं? बायको केली म्हणे. बाप रे बाप. आता फक्त घरी येऊ द्या. लय लय नालायक माणूस येतो बर का. तुमचा नवरा आहे ना एकदम नालायक आहे. हा बा ये बा, हा बा ये बा. आला पा. अरे ए, तुला लाज वाटते का? त्या बाईच्या नावावर तो 40,000 रुपये नेले माझ्याकडून. 10 रुपये द्यायचे तरी लायकीच आहे का? हा बघा, हीच बाई होती. आणि काय खोटं नाही बोलायचं. काय ते बाईला डिलिव्हरीला पैसे लागायचे म्हणे. सगळं सवित्र सांगणार आहे. काय तू नको टेन्शन मध्ये येऊ.
काय झालं ही बाई कोण आहे पहिले सांगा. सांगतो सगळं आठवण. ओ बाई काय चंपा आहे माझं नाव, चंपा नाव घ्या माझं. ए तुला लाज वाटते का तिची लग्नाची बायको आहे इकडं आणि तू म्हणती तो काय कुकळ बाळ नाहीये, तुम्ही लगेच मला काय? ओरडते ते. लग्नाची बायको एक खरे, तू म्हणती तू रायगोले एक खरे, आणि हिची चूक नाही, माझी चूक नाही, चूक यांची वहिली. काय तुमची राहिली भावत की हा यांना काय मला म्हणा खोटं बोलून तुझ्या बायको कोण 20,000 मा कोण 40,000 घे, आणि यांची बायको पटू. काय बोलतो काय बोलतो काय बोलतो गणपतराव! काय बोलतो हो, ते सगळं ठीक आहे, पण हे कशाला बोलायचं तुम्ही? काय काय बोलतो असं अबाय तुझ्या सपोर्ट म्हणून जाईल. माझ्या हा तो मला दवाखान्याचं नाव करून पैसे नेले तुला मला विचार- मला- या उलट पालट जर बोललं ना तुझं थोबड फोडील बर का मला कोणतं पोर मा हातात मी शपथ खाईन दिली. कोणच घेतो का आला पोर कोणतं पोर घेईन? कोणच घेतो का आला म्हणजे एवढ्या लबाड्या करतो काय म्हणजे तू पैसे माझे कुण उपटले त्यांचे कुण उपटले ए तुला बायको पैशाला आग होती तुला दिली. हा. कुठं आले ते विचारा ना. ही बाई कोण आहे? या बाईला हातात हात घालून कसं काय आणलं? आम्ही गोव्याला जातो गोव्याला. गोव्याला या बाई सोबत. खूप मज्जा आली माहिती का? अहो ही बाई तशी जे तू तर लय साथ नालायक आहे ओ तू दादा काय? तुम्हाला तोंड सांभाळून बोला, काय तोंड समजलं ना? सांभाळून बोला मग आता ही लग्नाची बायको आहे ते मला काय माहिती नाहीये, समजलं ना? पण तुम्हाला दादा, लाज तुम्ही वाटायला पाहिजे होती. याला मला विचार, याला सांगितलं हा काय माणूस याला बिमार विचार? आहे. विचार याला नाटक करेल. काय नाटक मी काय की नाटक केले तुला खरं सांगू का? खरं सांगतो या हा लागला तर या बाईच्या माग त्यांचं काही जमाना सूत्र तो मला म्हणा ना काही कर तू ना तिला गोव्याला घेऊन जाय पैसे मागून घे. मग तुम्हाला घरी सांगायला काय झालं? तुम्ही घरी सांगून काय गेले? काय लबाड परत ए दिली असती का? लबाडावानी बोलू नको अबे, खरं तू बोलायचं या बा गणपत भाऊ मला भेटले, चांगले सुखरूप आहे. कुठे गाडी उडवलं? तुम्ही खोटे काऊन बोलले? होत मला म्हणा मला गाडीनं उडवले. काय असं गाडी? नाही का? खरं बोलायचं खोटं नाही बोलायचं. तू माझ्याकडून 40,000 घेतले ए, आणि तू गेला. दिले. मी नाही मागितले बोलत. काय पण मी काय बोलते, तुम्ही तर बोलले तुमचे स्वतःचे पैसे आहेत म्हणून ते. मग स्वतःचीच ना. आणि हिला कसं काय सांगत तुम्ही काय? स्वतःचे पैसे म्हणून? ही बाई कोण ए. लागते तुमची? माझ्या खिशात झाले ते माझी ही झाली. बाई तुमच्या संग कसं काय फिरू राहिली? आम्ही बाहेर गेलो का माझ्या मारत होती. बाहेर बाई सोबत माझ्या मारायला गेले आम्ही होते. खूप नाचलो पण. याला बिगर भाकरीचं मारायचं घरी नेला का रे लाज वाटते का तुला डान्स करतो तू आज ना आता आम्ही ओय, आता ही बाई कुठे राहणार हा? आहे? ही बाई कुठे राहणार आहे? तिची तिच्या घरी आता आमचं काम झालं आहे की नाही? काय झालं? ए राज्याचं वाटोळ केलं तू ए, लय मजा आली लय हा? मजा. गोव्याला लय मजा आली. लय माझ्या म्हणजे मजा चिकून कशी आली चिकून गोव्याला? कशी मजा आली गोव्याला? हा? बायको सोडून रिकाम टेवळे करता. ए. तू कसं काय मानवऱ्याच्या हात माग लागली? हा? तू काय लाज आहे का? हा? भांडू नका, हिला धरा भाऊ. भांडू नका, थांबा. ही कस काय याच्या सोबत आली, मानवऱ्या सोबत आली? भांडू नका, हा? थांबा. तुम्ही कुठे गेले? गोव्याला कशाला? खाली म्हणून करा. मग बायकोला न्यायचं ना. नाही ना यांची आठवण होती ना. हा माणूस धारदार खोटं बोल राहिला म्हणे. गणपतरावला पैसे दिले म्हणे. गणपतराव ऍक्सिडेंट झाला म्हणे. मी दवाखान्यात चाललो म्हणे. मरायला आला म्हणे. कदाचित योगायोगाने आमची त्याची भेट झाली. धड धाकट माणूस बाबा, दिसतोय. तुमच्याकडून पैसे मला माहित घेतले. नाही मला 2 दिवसात पैसे दिले तर बरे नाही तर तू बैल जोडी सोडून आणील मी मारीत एक बाई. हा, मारू दे मी तर द्यायला राहतं, महिन्यात कसायला ठेवा. द्यायला बसलो ते तुमच्या इथं महिन्याने ठेवा आणि पैसे बर काढून का घ्या तुमचे. नाही नाही बैल सोडून आणतो त्याचे मी द्या अजून 40 मी काय? काय म्हणते? बैल आणायची. लाखाची बैल आहे माझी. असू दे ना आपल्याला हात सोड. मानवऱ्याचा हात सोड. आपल्याला शिमल्याला कधी जायचं? ओ बाई त्यांचा काय तमाशा झाला आणि तुम्हाला शिमल्याला जायचंय आम्हाला का? शिमला पाहायचं शिमला. हात काढा. दादा पहा कसं खांद्यावर हात टाकून राहिले धड लाज वाटते दिवसा. का वाटते काय माणसाला काही ए, लाज? तुम्ही आता तडा तडा येतो तोंड जोडा ना काय पाहत्या तुम्हाला घरी नेऊन दाखवते मी. आणि अजिबात तुझं हा, हिच्या- हिच्या धर. तंगडे मोडून हातात देते. तुम्ही घरी चाला मग दाखवते मी तुम्हाला. नंबर डिलीट नको करू. नंतर नाही बोटच मोडून टाकेल मी तुमचं. वा घरी. वा घरी. हा चला घरी. पाय जरा यायच्याकडं.